शेतजमिनींना जाणे येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते असतात. त्यामध्ये पायवाट हा सुद्धा एक रस्त्याचा प्रकार आहे. पायवाट किती फुटाची असते? पायवाट गावच्या नकाशात कशी दर्शवलेली असते? नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया. शेतजमिनींना जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते असतात, जे शासकीय रस्ते, मुख्य रस्ते, पानंद रस्ते, आपसात संमतीने सोडलेले रस्ते, सर्वे नंबरच्या हद्दीवरील रस्ते, शिवरस्ते, तसेच माननीय तहसीलदार साहेब यांनी मंजूर केलेले रस्ते, असे अनेक प्रकारचे रस्ते असतात. त्यामध्ये पायवाट रस्ता हा सुद्धा एक प्रकार आहे. पायवाट रस्ता हा गावच्या नकाशामध्ये एका तुटक रेषेने दर्शवलेला असतो. पायवाट रस्ता हा ज्या मिळकतीमधून जात आहे असे गाव नकाशामध्ये दर्शवलेले आहे. त्या पायवाट रस्त्याचे क्षेत्र त्या मिळकतीच्या क्षेत्रामधून घेतलेले असते. अशा पायमार्गाची म्हणजेच पायवाटीची रुंदी किती फूट असते याबद्दल सुद्धा बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये संभ्रम असतो. तर अशा पायवाटीची रुंदी 8.25 फूट असते. गावचा नकाशा यामध्ये एखाद्या गट नंबरमधून जर अशी पायवाट दर्शवलेली असेल व ती पायवाट त्या मिळकतीच्या मालकाने अडवलेली असेल किंवा नष्ट केलेली असेल तर, किंवा त्या पायवाटेवर अडथळा निर्माण केलेला असेल तर, ज्यांच्या मिळकतींना जाणे येण्यासाठी ती पायवाट गावच्या नकाशामध्ये ठेवलेली आहे त्या मिळकतीचे मालक हे अडवलेली पायवाट म्हणजेच रस्ता हा खुला करून मिळण्यासाठी मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 प्रमाणे माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज दाखल करू शकतात. 8.25 फुटाची पायवाट यावर अतिक्रमण झालेले असल्यास ते अतिक्रमण काढून तो रस्ता खुला करून देण्याचा अधिकार सुद्धा माननीय तहसीलदार साहेब यांना आहे. एवढेच नाही तर अशा स्वरूपाची पायवाट जर गावच्या नकाशामध्ये दर्शवलेली असेल आणि त्या पायवाटेवर कोणी अतिक्रमण केलेले असेल तर त्या पायवाटेवरील अतिक्रमण काढून मिळावे यासाठी दिवाणी न्यायालयामध्ये दावा सुद्धा दाखल करता येतो. त्या दाव्यामध्ये शासकीय पायवाटेच्या रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे ते दूर करून मिळावे अशी मागणी करता येते. व समजा त्या रस्त्यावर म्हणजेच पायवाट रस्त्यावर जर अडथळा केलेला असेल तर तो अडथळा काढून घ्यावा याबाबत आदेश करण्यात यावे असा मॅन्डेटरी इंजंक्शनचा दावासुद्धा दिवाणी न्यायालयामध्ये करता येतो. माननीय दिवाणी न्यायालयाचा आदेश झाल्यानंतर आदेशाप्रमाणे जर ज्यांनी पायवाट अडवलेली आहे किंवा पायवाटेवर अतिक्रमण केलेले आहे किंवा पायवाटेवर अडथळा निर्माण केलेला आहे त्यांनी तो अडथळा दूर केला नाही, अतिक्रमण काढून घेतले नाही तर दिवाणी न्यायालयामध्ये एक्झिक्युशन पिटिशन म्हणजेच दरखास्त दाखल करून सुद्धा तो अडथळा कोर्ट कमिशनर यांच्यामार्फत दूर करून मागता येतो. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित मिळत राहतील. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा.